हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते. आपण आजच्या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत. याच्या आधीचा आपण जो व्हिडिओ बघितला होता त्याच्यात आपण कटोरी ब्लाऊजचं करून घेतलेलं आहे. मी तुम्हाला कशा पद्धतीने ड्राफ्ट करायचं, कोणत्या मापानुसार कसे चेंजेस करायचे, टक्समध्ये, मुंड्यामध्ये किंवा चेस्टमध्ये, कमरेत, सगळं मी तुम्हाला पॉईंट टू पॉईंट, स्टेप बाय स्टेप असं सांगितलेलं आहे. तर कटोरी ब्लाऊजचं कोणत्याही मापाचं कटिंग तुम्ही आता सहज करू शकतात. तुम्हाला मी जे काही चार्ट्स शेअर केलेले आहेत ते कसे यूज करायचे हे पण तुम्हाला आपला हा जो काही दुसरा व्हिडिओ होता याच्यात तर तुमचे बरेचसेच असे डाऊट क्लिअर झाले असतील, याच्या पुढे अजून होतील. तर बघा मैत्रिणींनो, आता हे ड्राफ्टिंग आपलं करून झालेलं आहे. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात. तर बघा, चॅनलवर जर का नवीन असाल तर तुम्ही याच्या आधीचा जो याचा ड्राफ्टिंगचा व्हिडिओ आहे, पार्ट 1 व्हिडिओ असे आहे, तर तो तुम्ही जाऊन बघू शकता. आता आपण हा व्हिडिओला पार्ट 2 व्हिडिओ असे म्हणू. तर बघा, तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे जे काही ड्राफ्टिंग केलेलं आहे, तर आता याला कटिंग कसं करायचं आणि त्यानंतर कटोरी कशी वाढवायची. कटोरी वाढवल्यानंतर आपल्याला बॅकपार्टचं मार्किंग कसं करून घ्यायचं आहे, बॅकपार्ट हा कसा कट करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये सांगणार आहे. तर बघा, एकाच व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही झालं, त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी 2 भागात डिवाईड करून मी दोन व्हिडिओ मी तुमच्यासाठी तयार करून घेतले. तर चला आता आपण कटिंग करून घेऊयात. तर सगळ्यात आधी आपल्याला खाली ही जे काही क्रॉसपट्टीचं मार्किंग आहे, तर मी इथं तुम्हाला हे अर्धा इंच जे काही घेतलेलं आहे मायनस, ते तुम्हाला मी ऑप्शनल सांगितलेलं आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकतात, नाहीतर नाही घ्यायचं. व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. तसं ड्राफ्टिंग, मुंडा वगैरे सर्व आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. हे जे काही आपण क्रॉसपट्टीचं मार्किंग केलेलं आहे ते तो टक्ससुद्धा आपल्याला व्यवस्थित मायनस करायचा. पॉईंटला तो टक्स आपण जॉईंट केलेला आहे, एपेक्स पॉईंटपासून टक्स घेतला तो व्यवस्थित कट करायचा. तर बघा, ही जी काही आपली योकपट्टी आहे तिचं कटिंग झालेलं. त्यानंतर आता शोल्डर, तर हे जे मी अर्धा इंच मायनस करायला सांगितलेलं होतं ते आपलं फायनल मार्किंग असेल आणि तिथूनच आपल्याला कटिंग करायचं आहे. त्यानंतर पुढच्या गळ्याचं कटिंग करून घ्यायचं. तर बघा, पुढच्या गळ्याचं कटिंग झाल्यानंतर आता मुंड्याचं कटिंग करायचं. मुंड्याचं कटिंग करताना इथून अशा पद्धतीने एक्स्ट्रा कट करायचं. तर बघा, तर हे जे काही आपण एक्स्ट्रा कट केलेलं आहे तर मी तुम्हाला आता इथं सांगते. तर बघा, आता हा जो काही आपला टक्स आहे या टक्सला आपल्याला मायनस करून घ्यायचं आहे. तर आता हा जो आपण नवीन मुंडा तयार केलेला आहे तो आपण कशासाठी घेतला हे सुद्धा तुम्हाला इथं आता क्लिअर होईल. तर लक्षपूर्वक व्हिडिओ बघा. व्हिडिओ पहिले पूर्ण बघा, त्यानंतर तुम्हाला काही डाऊट असतील ते विचारा. तर बघा, आपला हा जो काही टक्स आहे तो आपण मायनस केला. टक्स मायनस केल्यानंतर तुम्ही बघू शकतात हा जो काही आपण नवीन आर्महोलला तयार केलेला आहे, मुंडा तयार केलेला आहे, तो आपला जो काही हा पहिला मुंडा आहे, तर बघा बरोबर त्याला किती व्यवस्थित अशा पद्धतीने मॅच झालेला आहे. आणि जो आपण सगळ्यात आधी जो मुंड्याला आकार दिला होता रेड स्केच पेनने, तर तो बघा आपला आकार हा किती चुकतो. इथून आपला आकार किती चुकतो हे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. तर आता तुम्हाला इथं लक्षात आलंच असेल, जेव्हा आपण हा टक्स मायनस करतो तेव्हा आपला मुंड्याचा आकार हा चेंज होतो. त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित हा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, तुमच्याकडे स्टॅपलर असेल तर स्टॅपलरने तुम्ही पिन मारू शकतात, किंवा तुमच्याकडे जर का असं फेविकॉल वगैरे असेल तर तुम्ही त्याच्याने हा टक्स अशा पद्धतीने हा पेपर चिटकवून घ्या किंवा मायनस करून घ्या. बघा, आता हा जो काही आपण टक्स घेतलेला होता हा टक्स मायनस करून झाल्यानंतर
आपण जो काही हे जे काही आपण कटोरीला आकार दिलेला होता, तर बघा हा किती वेगळा झाला, एकसारखा असा वाटत नाही. त्याच्यामुळे आपण हा आकार आहे याला व्यवस्थित असं शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने मी जॉईन करून घेतला आहे. सेम त्याच पद्धतीने कट करा, तुम्हाला आपोआपच कळेल. तर हे सर्व झाल्यानंतर तर आता आपण हे कटिंग करून घेऊयात. तर बघा तुम्हाला समजलंच असेल मुंड्याला नवीन आकार का दिला आपण. इथून असं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे मुंडा. तर बघा किती परफेक्ट असा आपला मुंडाला आकार आलेला आहे. तर तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे. तर इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल. सेम तुम्हाला सुद्धा याच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. जी काही आपली कटोरी असेल ती कटोरी कट करायची. तर बघा तुम्हाला जर का एकदा कळलं तर मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही कोणत्या मापानुसार कुठे काय चेंजेस करायचे, तर तुम्हाला सेम पद्धतीने करून घ्यायचे आहेत. तुम्ही कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नका. तुम्ही मला काय तुम्हाला कुठलाही जरी प्रॉब्लेम आला तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला मला DM करू शकतात, मेसेज करू शकतात. काही तुम्हाला कुठे प्रॉब्लेम येत असेल तर त्याचा फोटोसुद्धा काढून तुम्ही मला शेअर करू शकता. तर बघा आपला साईड पार्ट, योक, पट्टी आणि त्यानंतर आता कटोरी कशी वाढवून घ्यायची हे बघून घेऊयात. तर बघा त्याच्यासाठी सुद्धा मी एक पेपर घेतलेला आहे. पर आपल्याला आता इथं कसा ठेवून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने पेपर ठेवून घ्यायचा. त्यानंतर इथं आपल्याला ही जी काही कटोरी आहे ती अशी क्रॉस ठेवायची. तर बघा अशी क्रॉस ठेवायची आणि क्रॉस ठेवताना आपल्याला चेक करायचं दोघं साईडने हे अर्धा इंच यायला हवं, दोघं साईडने. तर बघा आता माझं इकडे पण हे अर्धा इंचाचा गॅप आहे आणि इकडे पण माझा अर्धा इंचाचाच गॅप आहे. तर बघा हे ड्रॉ करून झाल्यानंतर आता मी इथं काय करणार आहे, तर इथं आपल्याला एक टक्स घ्यायचा असतो. तर तो टक्स आपल्याला कसा घ्यायचा आहे, तर बघा त्याच्यासाठी माझ्याकडे एक चार्ट आहे. तर हा जो काही चार्ट आहे हा आपल्याला कटोरी ब्लाऊज, 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज आणि त्यानंतर 4 टक्स ब्लाऊज सर्व ब्लाऊजमध्ये आपल्याला उपयोगी पडणार आहे. तर तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात आणि एका दुसऱ्या पेपरवरती तुम्ही जे काही मी चार्ट्स दिलेले आहेत ते लिहून ठेवू शकतात. तर बघा आता जेव्हा तुमची छातीचे माप आणि कमरेचा टक्स, जेव्हा तुमची छाती 28 ते 35 असेल तेव्हा तुम्हाला टक्स 2.5 इंच घ्यायचा. जेव्हा तुमची छाती 28 ते 45च्या मध्ये असेल तेव्हा तुम्ही 3 इंचाचा टक्स घ्यायचा. आणि जेव्हा तुमची छाती 46 किंवा 46च्या पुढे जेवढी काही प्लस असेल तेव्हा तुम्ही हा टक्स 3.5 इंचाचा घ्यायचा. पण टक्स घेताना एक तुम्हाला लॉजिक लावायचं आहे तुमच्या पद्धतीने. समजा एखाद्याची जी बॉडी असते ती वेगळ्या प्रकारची असते. समजा आता माझं 30 आलेलं आहे मेजरमेंट छातीचं. तर बघा आपण जेव्हा अप्पर चेस्ट आणि फुल बस्ट हे मेजरमेंट घेतो तेव्हा कोणाकोणाचं काय असतं, अप्पर चेस्ट आणि फुल बस्ट ही सेम येते आणि कोणाकोणाचं मेजरमेंट असं असतं चेस्ट जरी एक असली तरी अप्पर चेस्ट आणि फुल बस्टमध्ये फरक असतो. अप्पर चेस्ट 30 आली तर फुल बस्ट ही 32 येते, 33 येते, 2 ते 3 इंच जास्त असते. तर तेव्हा आपल्याला काय करायचं आहे तेवढा टक्स घ्यायचा. 2.5 इंच दिलेलं आहे तर 2.5 इंच घ्या, 3 इंच दिलेलं आहे तर 3 इंच घ्या. पण जेव्हा तुमची अप्पर चेस्ट आणि फुल बस्ट एकच मापाची येईल, समजा आता माझी कशी आहे, माझी अप्पर चेस्ट आणि फुल बस्ट दोघंही माझ्या एकच मापाच्या येतात. काय करणार, माझा हा जो काही टक्स आहे 2.5 इंच त्याच्यातनं मी अर्धा इंच किंवा 1 इंच मायनस करणार. तर तुम्हाला हे असं लॉजिक लावायचं आहे. ज्याची कोणाची अप्पर चेस्ट आणि फुल बस्ट सेम येईल तर तुम्हाला मायनस करून घ्यायचं आहे. तर बघा आता माझी अप्पर चेस्ट आणि फुल बस्ट जी आहे ती सेम आहे. तर 2.5 इंच टक्स आहे तर मी इथं त्याला वेगळा आपण चार्ट तयार करायचा नाही आहे. फक्त या चार्टमधून आपल्याला तेवढं समजून घ्यायचं. तर बघा कोणाकोणाची बॉडी ही अशी फ्लॅट असते, म्हणजे एकदम बारीक
अशा ज्या लेडीज असतात त्यांना जास्त पफची गरज नसते, त्यांच्या छातीचा भाग हा एकदम असा उभार नसतो. तर जेव्हा छातीचा भाग कोणाचा जास्त असा उभार असेल, त्याला पफची जास्त गरज असते, तेव्हा तुम्ही आहे तेवढा टक्स घ्या. तर तुम्ही सगळ्यात आधी बॉडी बघा, तेवढं लॉजिक तुम्हाला लावायचं आहे. बॉडी कोणाची बॉडी कशी आहे तुम्ही ओळखायचं. नसेल तुम्हाला ओळखता येत तर तुम्ही टेपने अप्पर चेस्ट आणि फुल बस्टचं मेजरमेंट घ्या. जेव्हा तुमची अप्पर चेस्ट आणि फुल बस्ट दोघं सेम येतील तेव्हा तुम्हाला समजून घ्यायचं की ही जी लेडीज आहे हिची बॉडी ही फ्लॅट आहे. तुम्ही व्यवस्थित स्टेप बाय स्टेप मी सांगितलेल्याप्रमाणे जर का तुम्ही ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग केला तर नक्कीच सुंदर बसेल फिटिंगला. आणि हे काही मी जे तुम्हाला छोटे छोटे पॉईंट सांगते हे तुम्ही एका वहीवरती नोट करून घेऊ शकता, तुमचं जर का ओरली लक्षात राहत नसेल तर. कारण प्रत्येक गोष्ट ओरली सांगेल मी, पण आता मला माहिती आहे म्हणून मी ओरली सांगू शकते. बट तुम्हाला माहिती नाही म्हणून तुम्ही कधीही व्हिडिओ बघताना वही आणि पेन जवळ घेऊन बसा, जेणेकरून असे काही छोटे छोटे पॉईंट असतील तर ते तुम्ही नोट करून घेऊ शकता. तर बघा आता माझी चेस्ट 28 ते 35च्या मध्ये आहे, तर मी 2.5 इंचाचा टक्स घेते. बट माझी बॉडी जी काही आहे ती मला जास्त पफची गरज नाही, अशी फ्लॅट माझी बॉडी आहे. असा माझा छातीचा भाग एकदम असं जास्त उभार नाही, स्ट्रेट बॉडी आहे माझी. तर मी याच्यामधून 1 इंच मायनस करेल म्हणजे 1.5 इंचाचा माझा टक्स येईल. तर बघा 1.5 इंच मी टक्स घेईल आणि त्यानंतर 1.5 इंचाचा टक्स घेऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे. तर आता तुम्ही इथं कोणताही टक्स घेतला तर त्या टक्समध्ये तुम्हाला कंपल्सरी 1 इंच ॲड करायचं. तर 1 इंच ॲड का करायचं, अर्धा इंच आपलं इकडे कटोरी जोडण्यात जाईल आणि अर्धा इंच आपलं इकडे हुक पट्टीमध्ये आपलं जे काही मार्जिन जाणार आहे ते आपल्याला ॲड करायचं. नाहीतर आपली कटोरी ही कमी होईल. डायरेक्ट 1 इंच कटोरी कमी झाली तर तुम्हाला ब्लाऊज दाबल्यासारखा होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला कंपल्सरी 1 इंच ॲड करायचं आहे. तर आता 1.5 इंचाचा जर का मी टक्स घेतला तर 1.5 इंचमध्ये मी 1 इंच ॲड केलं तर 2.5 इंचाचा माझा टक्स होईल. तर बघा 2.5 इंचच्या जर का आपण निम्मे केलं तर 2.5 इंचच्या निम्मे करायचं. सरळ टेप घ्यायचा आणि जिथं कुठं 2.5 इंच येईल तिथं असा फोल्ड करायचा. तर बघा जिथं कुठं माझा टेप फोल्ड झाला तिथं मी असं एक मार्क करेल. तर तुम्ही बघू शकता 1.25 इंचावरती. आणि ही जी काही आपण अशी कटोरी ठेवलेली आहे, तर बघा कटोरी जी काही आपण अशी ठेवलेली आहे तरी ह्या बाजूने कटोरीच्या त्या साईडला मी 1.25 इंचावरती मी एक मार्क करेल आणि 1.25 इंचावरती मी इकडे एक मार्क करेल. तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. इथं तुमचा जो काही टक्स असेल तो टक्स तुम्ही तुमचा कितीही असू द्या, 2 इंच असू द्या, 3 इंच असू द्या, 3.5 इंच असू द्या, तर सेम तुम्हाला 1 इंच प्लस करूनच त्याच्या निम्मे करायचं आहे. आता माझा टक्स जर का मी 2.5 इंच घेतला असता तर त्याच्यात मी 1 इंच प्लस केला असता तर 3.5 इंच माझा टक्स आला असता. त्यानंतर मी त्याला अशा पद्धतीने फोल्ड केला असता. जिथं कुठं माझा टेप फोल्ड होतो तिथं अशा पद्धतीने एक मार्क करायचं आणि त्या मार्कवरून आपल्याला इकडे एक मार्किंग करायचं आणि इकडे एक, म्हणजे अशा पद्धतीने जो काही तुमचा टक्स असेल त्याचे 2 भाग करायचे आणि दोघं साईडला निम्म्या मेजरमेंटवरती तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे. याची काळजी घ्यायची. त्यानंतर आता आपल्याला हे जे काही टक्स हे जे काही मार्किंग आहे हे व्यवस्थित जोडून घ्यायचं. तर बघा इकडून पण मी जोडून घेतलं आणि त्यानंतर तुमच्याकडे जर का आर्महोल कर्व असेल तर तुम्ही सेम त्या कर्वने आहे तसा आकार हा जोडून घेऊ शकतात. असं जे काही आपण हे पॉईंट घेतलेले होते इथून 1.25 इंचावरती, तर बघा हे 1.25 इंच आपल्याला हे पॉईंट मॅच करून घ्यायचे आहेत, जोडून घ्यायचे आहेत. तर आता इथं अर्धा इंच इकडे आपलं कटोरी जोडण्यात जाणार आहे आणि इकडे अर्धा इंच जे काही आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे ते एक्स्ट्रा घेतलेलं आपलं पट्टी जोडण्यासाठी आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. तर बघा आता आपल्याला हे जे काही आपण लाईन्स मारलेल्या आहेत याचा एंड आपल्याला कुठं करायचा आहे, तर आपल्याला काय करायचं, ही जी काही हुक पट्टीच्या साईडकडची जी बाजू आहे ही मोजायची. तर बघा माझी 5.5 इंच आलेली आहे. तर सेम मी इथून या लाईनवरती 5.5 इंचावरती मी एक मार्क करते. तर बघा 5.5 इंचावरती मी एक मार्क केलं आणि त्यानंतर आपल्याला ही जी काही बाजू आहे हिला मोजायचं.
सेम आहे तसा टेप फिरवायचा आणि टेप फिरवून झाल्यानंतर बघा 8.25 इंच येत आहे, तर मी इथून सुद्धा 8.25 इंचावरती मी एक मार्किंग करेल. तर बघा इथं तुम्ही आहे तसा टेप फिरवायचा आणि जिथं कुठं तुमचं मार्किंग येईल तिथं तुम्ही एक मार्क करायचं. तर बघा 8.25 इंच माझं इथं आलं. तर बघा आता हा जो इकडचा पार्ट मी जेव्हा मोजला तेव्हा माझा 8.25 आला. त्याच्यामुळे मी हे जे काही मार्किंग केलेलं होतं तिथंसुद्धा मी टेपने मोजून 8.25 इंचावरती एक मार्क केलं. हुक पट्टीच्या साईडने मोजलं, एवढं काही माझं माप आलं तेवढं मी इथं मार्किंग केलं. तर सेम तुम्हाला तुमचं बॉडीचं माप कुठलंही असू दे, तुमची कटोरी जी काही कटिंग केल्यानंतर जी काही कटोरी तुमची निघालेली असेल तर सेम पद्धतीने तुम्ही ठेवा. त्यानंतर तुम्हाला इथून अर्धा इंच बाहेर आणि इथून अर्धा इंच बाहेर दोघं साईडने वाढवून घ्यायचं आहे. कटोरी तुम्हाला अशी क्रॉसच ठेवायची आहे. जिथं कुठं तुमचा हा कोपरा येईल, कोणा येईल तिथं अशी कटोरी क्रॉस ठेवा. त्यानंतर जो काही तुम्ही टक्स घेणार त्या टक्स तुमच्या छातीच्या मापानुसार जो काही मी तुम्हाला टक्स घ्यायला सांगितलेला असेल तेवढा टक्स तुम्ही घ्या आणि त्याच्यात 1 इंच प्लस करा. त्यानंतर जो काही तुमचा फायनल टक्स येईल त्याचा निम्मे करा, दोघं साईडने त्याला मार्क करा आणि मार्क करून व्यवस्थित हे मोजून तुम्हाला पॉईंट हे मॅच करून घ्यायचे आहेत. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो काही आपला ॲपेक्स पॉईंट आहे या ॲपेक्स पॉईंटला एक मार्क करून घ्यायचं इथं. तर बघा हा जो काही ॲपेक्स पॉईंट आहे इथं याला एक पॉईंट करा. त्यानंतर आता इथून आता माझं ॲपेक्स पॉईंट किती येतो आहे तर बघा ॲपेक्स पॉईंटचं जे काही माझं मार्किंग आहे 4.5ला एक लाईन कमी, तर मी इथं 4.5ला एक लाईन कमी इतकं मी इथं मार्किंग करून घेते. तर बघा इथं मी एक मार्किंग करून घेतलं. त्यानंतर आता आपल्याला जो काही आपला ॲपेक्स पॉईंट होता त्याच्यात आपण 1 इंच प्लस केलं आणि त्याचा निम्म केला. तर बघा त्याचा निम्म करून झाल्यानंतर इथून आपल्याला हा जो काही आपला ॲपेक्स पॉईंटचं मार्किंग आहे इथून आपण याला फोल्ड करून घेऊयात. तर बघा फोल्ड करून झाल्यानंतर इथं आपल्याला टेप ठेवायचा आणि इथून 4 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं. तर बघा 4 इंचावरती इथून मी एक मार्क केलं. तर अशा पद्धतीने आपल्याला हा इथं प्लस पॉईंट मिळाला. तर तुम्हालासुद्धा सेम करून घ्यायचं आहे. आणि हे जेव्हा आपण हा ॲपेक्स पॉईंट मिळाल्यानंतर सेम तुम्हाला हे जे काही दोन्ही पॉईंट आहेत यांचासुद्धा सेंटर काढून घ्यायचा आहे. परंतु त्याच्या आधी आपल्याला एक काम करायचं आहे. हा जो काही आपला साईड पार्ट आहे तर हा साईड पार्ट आपल्याला मोजून घ्यायचा. तर बघा व्यवस्थित असा मोजून घ्यायचा आहे. जास्त आलेला आहे तर मी तिथं एक मार्किंग करून घेणार. तर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. तर ते का तर आपण जेव्हा हे दोघं पार्ट जोडू तेव्हा आपल्याला कुठलाही पार्ट कमी किंवा जास्त पडायला नको, त्याच्यामुळे आपल्याला हे मोजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. तर तुम्ही सुद्धा साईड पार्ट व्यवस्थित मोजून घ्या. तर बघा आता मी जर का हे दोघं पॉईंट हाच पॉईंट जर का मी घेतला असता तर कटोरी जोडताना आपल्याला हा पार्ट एवढा कमी पडला असता. तर ब्लाऊज आपला ब्लाऊज हा चुकू शकला असता. तर आपण तेव्हा आपल्याला ऐन वेळेला काहीच करता आलं नसतं. त्याच्यामुळे जर का आपण आधीच्या चुका दुरुस्त केल्या तर तुम्हालासुद्धा अशा पद्धतीने साईड पार्ट मोजून घ्यायचा आहे. आणि जो काही समजा हा पार्ट आता जास्त आला असता तर मी इथं कमी केला असता. तो पार्ट जर का माझा इथं आला असतं तर मी इथं मार्किंग केलं असतं आणि बरोबर या मार्किंगवरती आलं असतं तर मी हेच मार्किंग राहू दिलं असतं. परंतु हा पार्ट माझा कमी पडणार आहे आणि तो एक्स्ट्रा आला, त्याच्यामुळे मलासुद्धा ह्या पार्टला त्याच्या लेवलला करून घ्यायचं आहे म्हणून मी इतकं वाढवून घेतलं. तर तुम्हालासुद्धा सेम करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथून या दोघं पॉईंटचं सेंटर काढायचा. तर बघा हे जे काही दोघं पॉईंट आहेत या दोन्ही पॉईंटचं सेंटर काढायचा. तुम्ही बघू शकता या दोन्ही पॉईंटचं सेंटर काढला आणि त्यानंतर हा जो काही सेंटर आहे या सेंटरपासून खाली 1 इंचावरती एक मार्क केलं. तर इथं मार्किंग कसं करायचं आहे, जेव्हा तुमची छाती
28 ते 35च्या मध्ये असेल तेव्हा तुम्ही हे सेंटरपासून खाली 1 इंचावरती मार्क करा आणि जेव्हा तुमची छाती 35च्या पुढे जेवढी काही असेल तेव्हा तुम्ही 1.5 इंचावरती मार्क करा. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर मी तुम्हाला आधीसुद्धा बोलली की तुमचं लक्षात राहत नसेल तर तुम्ही वही पेन जवळ घेऊन बसा, जेणेकरून तुमचं लवकर लक्षात येईल. तुम्ही नोट करून घेऊ शकता ते छोटे छोटे पॉईंट. तर बघा आता माझी चेस्ट 28 ते 35च्या दरम्यान आहे, 30 इंच. तर मी 1 इंचावरती खाली मार्क केलं. तर तुम्हालासुद्धा सेम अशाच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा आता ही जी काही कटोरी आहे मी हिला साईडला ठेवते आणि त्यानंतर हे जे काही पॉईंट आहेत हे पॉईंट मी मिळवून घेते. तर बघा अशा पद्धतीनेच आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने कटोरी वाढवून घ्या. कटोरी खूप सुंदर अशी फिटिंगला बसते, कुठेही तुमच्या क्रीज पडणार नाहीत याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर बघा आता हा जो काही पॉईंट आहे, हा जो काही प्लस पॉईंट मिळाला होता याला अशा पद्धतीने जोडून घ्या. त्यानंतर आता इथं आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तर तो टक्स कसा घेणार तर बघा मी तुम्हाला इथं सांगते. तर त्यासाठी आपल्याला ही जी काही कटोरी आहे ही मोजून घ्यायची. तर बघा ही पूर्ण जी काही कटोरी आहे आपली निघालेली ती मोजून घ्यायची. तर ती किती आली तर बघा ती आली 5.25 इंच. त्याच्यात जर का मी 1 इंच प्लस केला तर ती येईल 6.25 इंच. तर तुम्हालासुद्धा सेम पद्धतीने ही कटोरी मोजून घ्यायची. जेवढी काही आली त्याच्यात 1 इंच प्लस करायचं. तर ते 1 इंच प्लस का करायचं, अर्धा इंच आपलं मार्जिनमध्ये जाणार आहे आणि अर्धा इंच आपलं हुक आय पट्टीच्या साईडला मार्जिन. तर दोघं साईडला आपल्याला अर्धा इंच मार्जिने काढून घ्यायचं आहे. तर बघा ही टोटल माझी 5.25 इंच आली. तर मी त्याच्यात 1 इंच प्लस केलं तर 6.25 इंच माझी कटोरीचं मार्किंग आलेलं आहे. त्याचं मी निम्मं करून घेईल. सरळ टेप मी फोल्ड करेल आणि व्यवस्थित जिथं कुठं टेप फोल्ड झाला तिथं मी एक मार्क करते आणि इथून मी या इकडच्या बाजूने हे जे काही आपलं मार्किंग आहे त्या मार्किंगपासून इथं मी एक मार्क करते आणि सेम इथून सुद्धा ह्या बाजूने सुद्धा जेवढं काही आपलं माप आलेलं आहे 3.25 इंचाला एक लाईन कमी, तिथून मी अशा पद्धतीने एक मार्क करून घेते. तर बघू शकता तुम्हाला सुद्धा सेम अशाच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा आता इथं जी काही माझी कटोरी तयार होणार आहे ती अगदी परफेक्ट अशी तयार होईल. तर बघा किती सुंदर असा आपला हा पफ क्रिएट होणार आहे. तर तुम्ही बघू शकता आणि इथून आता आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन हे ॲड करायचं आहे. तुम्हालासुद्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं. हे जे काही आपलं आतमध्ये उरलेलं आहे ते हे जे काही एक्स्ट्रा आहे हे कट होईल. तर तुम्हाला इथपर्यंत समजलंच असेल कटोरी कशी वाढवायची. आता आपण ही कटोरी कट करून घेऊया. अशाच पद्धतीने कोणत्याही मापाची कटोरी वाढवून घ्यायची. सेम व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्याप्रमाणे करा. भले तुमचं माप कुठलंही असू द्या. मी प्रत्येक मापानुसार कसे चेंजेस करायचे हे सुद्धा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत राहते. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. इथून जर का आपण एक अशी स्टिच टाकली तर बघा अशा पद्धतीची आपली कटोरी तयार होणार आहे. इकडून अर्धा इंच कमी होईल आणि इकडून जोडण्यात अर्धा इंच कमी होईल. तर बघा किती सुंदर असं आपलं कटोरीमध्ये ब्लाऊज बसणार आहे. आता मी इथं जर का पूर्ण 2.5 इंचाचा जो काही टक्स होता तो घेतला असता तरी माझ्या साईजला ही कटोरी खूप मोठी झाली असती आणि माझ्या बॉडीमध्ये छातीमध्ये व्यवस्थित हा ब्लाऊज बसला नसता. खूप असे पप क्रिएट झाले असते. त्याच्यामुळे तुम्हाला ही गोष्ट एक लक्षात ठेवायची आहे. खूप सुंदर अशा पद्धतीने कटिंग मी तुम्हाला सांगते, अगदी परफेक्ट. तुम्हीसुद्धा तुमच्या पद्धतीने थोडं ॲडजस्ट करा आणि सेम अशाच पद्धतीने कटिंग करा. तर कटोरी कशी वाढवायची मैत्रिणींनो इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल. तर चला आता आपण बॅक पार्टचं कटिंग करून घेऊयात. तर त्यासाठी मी एक पेपर तर बघा पेपर घेतला. त्यानंतर जे काही शोल्डर असेल त्याच्या निम्मे टाका आणि जिथून तुम्ही शोल्डरचं मार्किंग केलं तिथून खाली 1 इंचावरती आपल्याला डाऊन जायचं आहे.
1 इंचावरती डाऊन गेल्यानंतर गळ्याच्या बाजूने 2.5 इंचावरती एक मार्क करणे प्रत्येक साईजसाठी सेम असेल। त्यानंतर हे जे काही 1 इंच आणि 2.5 इंचावरती आपण जे मार्क केलेलं आहे हे दोन्ही पॉईंट व्यवस्थित जोडून घेणे। त्यानंतर जो काही आपला मुंडा असेल त्या मुंड्याचं मार्किंग करणे। चेस्ट डिवायडेड 6 + 1 इंच डीप नेकसाठी फॉर्म्युला असेल तर माझं आन्सर येईल 6 इंच। तर 6 इंचावरती मी मार्किंग केलं। आपल्या चॅनलवरती जर का नवीन असाल तर याच्या आधीचे व्हिडिओ जाऊन चेक करा, तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर होतील। त्यानंतर आता इथून आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे। तर उंची आहे माझी 15.5 इंच। तर 15.5 इंचावरती मी एक मार्क करते। तर आता इथं आपण फ्रंट बाजूमध्ये या क्रॉस लाईनचा सेंटर घेतो आणि तिथून उंची टाकतो, पण बॅकमध्ये असं करायचं नाही आहे। डायरेक्ट वरूनच तुम्ही उंचीचं मार्किंग करू शकतात। तर बघा, त्यानंतर जी काही तुमची चेस्ट असेल तिचा चौथा भाग काढा। आता माझी चेस्ट आहे 30 इंच। तर 30 इंचचा चौथा भाग केला तर 7.5 इंचावरती मी एक मार्किंग करते। त्यानंतर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर फ्रंटमध्ये आपण 1.5 इंच लूजिंग ॲड केलेलं होतं, तर ते लूजिंग काय ॲड केलं, आता आपली बॅक साईडची जी बाजू आहे ती अशी स्ट्रेट आहे आणि पुढे तिचा आपला जो काही उभार भाग आहे तिथं आपल्याला ब्लाऊज हा टाईट व्हायला नको, त्याच्यामुळे 1.5 इंच लूजिंग हे आपल्याला फ्रंटमध्ये कंपल्सरी ॲड करायचं आहे, तुमची छाती कुठलीही असू द्या। त्यानंतर कमर आहे माझं 26 इंच। त्याचा चौथा भाग जो काही येईल तो टाकायचा। तुमचं जे काही कमर असेल त्याचा चौथा भाग टाका। तुम्हाला बॅकमध्ये जर का टक्स घ्यायचे असतील त्याच्यासाठी 1 इंच ॲड करा, नसतील घ्यायचे तर डायरेक्ट 1.5 इंच तुम्ही शिलाई मार्जिन टाका। तर मी इथं टक्स घेतलेला नाही। टक्स नाही घेतला तरी ब्लाऊज छान बसतो। आपण रेग्युलर पद्धतीने जेव्हा ब्लाऊज शिवतो तेव्हा आपण कंपल्सरी टक्स घेतो, बट तुम्हाला जर का अगदी प्रोफेशनल अशा पद्धतीने ब्लाऊजची फिनिशिंग हवी असेल, एकदम ॲडव्हान्स स्टेज, तर मी तुम्हाला जी काही मेथड सांगते ती तुम्ही व्यवस्थित अशी फॉलो करा। तर आता आपल्याला इथून शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं आहे। शोल्डरचं मार्किंग करून घेण्यासाठी आपल्याला गळा आपला किती डीप आहे, गळ्याचा आकार कोणता आहे आणि त्यानंतर आपला रेडी शोल्डर पट्टी किती आहे। तर आपला बॅक नेक जो आहे तो स्क्वेअर नेक आहे। त्यानंतर आपली जी काही रेडी शोल्डर पट्टी आहे, रेडी शोल्डर पट्टी आहे ती 2 इंच आणि आपला जो काही गळा असेल डीप तो आहे 10 ते 10.5 इंच असणार आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला चार्ट बघून घ्यायचा आहे। जिथं कुठं आपलं 2 इंच रेडी शोल्डरचा चार्ट असेल, जो काही आपला 2 इंच रेडी शोल्डरचा चार्ट असेल तो घ्यायचा। त्यानंतर डीप गळा बघायचा। माझा आहे बॅकनेक आहे स्क्वेअर नेक आणि त्यानंतर माझा गळा 9 ते 11च्या मध्ये येईल, म्हणजे 10 किंवा 10.5 माझा नेक असेल तर तो 9 ते 11च्या मध्ये येईल। तर बघा, मी इथून या लाईनवरती एक बोट ठेवते आणि त्यानंतर माझा स्क्वेअर नेक अशा पद्धतीने हे जिथं कुठं माझ्या दोन्ही लाईन्स मॅच होतील, जिथं कुठं माझे दोघं फिंगर्स आले तो असेल माझा मेन पॉईंट। तर आता मला टोटल शोल्डरमधून 3 इंच मायनस करायचं आहे। तर 14.5 इंचामधून जर का मी 3 इंच मायनस केलं तर माझं शोल्डर येणार आहे 11.5 इंच। तर 11.5 इंचला मी 2 ने डिवाईड केलं तर माझं रेडी शोल्डर मला मिळणार आहे 6.25 इंच। तर सेम पद्धतीने तुम्हाला करायचं आहे। जे काही तुमचं टोटल शोल्डर असेल ते त्याच्यात तर तुम्हाला किती मायनस करायचं आहे तो चार्ट बघा। टोटल शोल्डरमधून जे काही मिळालेलं शोल्डर असेल त्याला मायनस करा। मायनस केल्यानंतर तुम्हाला जे काही आन्सर मिळालेलं असेल त्याला डिवाईड 2 करा। डिवाईड 2 केल्यानंतर तुमचं जे काही शोल्डर येईल 5 इंच, 6 इंच, 6.25, 7, 7.5 ते शोल्डर तुम्ही इथं टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर सेम छातीच्या लाईनवरती सुद्धा मी 6.25 इंचावरती एक मार्किंग करून घेते, जेणेकरून आपली ही जी काही लाईन आहे ही क्रॉस न जाता आपली ही स्ट्रेट लाईन अशी स्ट्रेट अशी ड्रॉ होणार। त्यानंतर आता इथून मी ही जे काही मुंड्याला आकार देऊन घेण्यासाठी ही जी काही स्ट्रेट लाईन आहे हिचा सेंटर काढते। त्यानंतर बॅक पार्ट आहे म्हणून आपल्याला मुंडा हा 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचा आहे। तर आता इथं मी तुम्हाला बोलली होती की जेव्हा तुमची छाती फ्रंटमध्ये जेव्हा आपण कट केलं तेव्हा मी बोलली जेव्हा तुमची छाती 28 ते 35च्या मध्ये असेल तेव्हा 28 ते 40 असेल तेव्हा तुम्ही इथून 1.5 इंचावरती मार्क करा आणि जेव्हा तुमची छाती 40च्या पुढे जी काही असेल तेव्हा तुम्ही
फ्रंटमध्ये 1 इंचावरती मार्क करा, परंतु बॅकमध्ये तसं नाही. जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यात तुम्ही पाव इंच वाढवायचं. आता आपण फ्रंटमध्ये पाऊण घेतलं होतं, तर इथं पाव इंच वाढवलं, पूर्ण 1 इंच घेतला. आपली छाती 40च्या पुढे इथं राहिली असती तर फ्रंटमध्ये आपण 1 इंच घेतो, बॅकमध्ये आपण 1.25 इंच मुंडा घेतला असता. तर इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल. त्यानंतर हे पॉईंट्स आपल्याला मॅच करायचे आणि मुंड्याला आकार द्यायचा. मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. मुंड्याला आकार देऊन झाल्यानंतर आता ही जी काही आपली क्रॉस लाईन आहे, ही क्रॉस लाईनला आपल्याला स्ट्रेट करून घ्यायचं. स्ट्रेट करून झाल्यानंतर आपला बॅकनेक हा छातीच्या लाईनच्या खाली जाईल, त्याच्यामुळे अर्धा इंच मायनस करा. तुम्ही जर का फ्रंट पार्ट कटिंगचा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुमचं लगेच लक्षात येईल. बॅक आपण कट करतोय. त्यानंतर आता इथून आपल्याला हे सगळं ड्रॉइंग करून झाल्यानंतर ही जे काही आपण साईड पार्ट कटिंग केलेले आहेत ते व्यवस्थित फिटिंगचं जे काही मार्जिन आहे 1.5 इंच ह्या दोन्ही लाईनी मॅच करा. त्यानंतर इथून अशा पद्धतीने एक मार्किंग करा. ते मार्किंग करून झाल्यानंतर ही क्रॉस पट्टीला सुद्धा याच पद्धतीने ठेवून घ्या. हे जे मार्जिन आहे हे व्यवस्थित चेक करा आणि त्यानंतर इथून जिथं कुठं तुमची क्रॉस पट्टी मॅच होते तिथून अशी एक लाईन ड्रॉ करा. तर बघा अशा पद्धतीने मॅच करून झाल्यानंतर इथं जेवढा तुमचा गॅप येतोय तो गॅप आपल्याला पूर्ण घ्यायचा आहे बॅकमध्ये. आणि तुम्हाला बऱ्याच जणांच्या कमेंटसुद्धा येत आहे की ताई ब्लाऊज हा कमी पडणार नाही का, तर तुम्ही चेक करायचं. तर बघा इथून अर्धा इंच शोल्डर जोडण्यात जाईल, तर आपण इथून अर्धा इंचावरती टेप खाली ठेवायचा आणि तिथून तुम्ही चेक करायचं की तुम्हाला बॅकमध्ये उंची किती हवी आहे. आणि अर्धा इंच माझी बॉटमला फिनिशिंग देण्यात जाईल. तर बघा बरोबर 13 इंच माझी बॅकची उंची रेडी होणार आहे. असं नाही की आपली फ्रंटमध्ये उंची जेवढी येईल तेवढीच बॅकमध्ये यायला पाहिजे. तर बॅक पार्ट हा आपला असा स्ट्रेट असतो आणि फ्रंट पार्ट हा आपला असा उभार असतो, त्याच्यामुळे फ्रंटमध्ये आपल्याला उंची जास्त लागते, बॅकमध्ये आपल्याला 1 ते 1.5 इंच कमी लागते. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित मोजून घ्या. तर बघा आता इथं माझं बघा अर्धा इंच वरती एक्स्ट्रा शोल्डर जोडण्यासाठी जे काही लागणार आहे ते मी सोडून दिलेलं आहे आणि अर्धा इंच खाली टेप ठेवून मी बघणार. तर बघा इथं 13.5 आहे, पण अर्धा इंच बॉटमला फिनिशिंग देण्यात जे काही मार्जिन जाईल ते आणि त्यानंतर 13 इंच माझं रेडी बॅकपार्टची उंची येणार आहे. तर याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओपासून सांगत आहे, पहिल्या दिवसापासून, की घेताना तुम्हाला ब्लाऊजची उंची जास्तच घ्यायची आहे. तर हे सगळं करून झाल्यानंतर आता आपली जी काही रेडी शोल्डर पट्टी असेल तर त्याच्यात आपल्याला 1 इंच प्लस करायचं. तर माझी रेडी शोल्डर पट्टी आहे 2 इंच, त्याच्यात मी 1 इंच प्लस करून 3 इंचावरती एक मार्क करते. त्यानंतर इथून आता पाटपट्टी किती ठेवायची आहे ती बघा. तर मला 3 इंच पाटपट्टी ठेवायची आहे, त्याच्यात मी 1 इंच प्लस करते. तर अर्धा इंच खाली बॉटमला फिनिशिंग देण्यासाठी आणि अर्धा इंच गळ्याला फिनिशिंग देण्यासाठी. ते जिथं कुठं माझं तुम्हाला इथं हवी तेवढी पट्टी तुम्ही घेऊ शकता. 2 इंच, 3 इंच, 1.5 इंच, 4 इंच, 5 इंच जेवढी घ्यायची आहे त्याच्यात तुम्ही 1 इंच प्लस करा आणि खालून 4 इंचावरती 5 इंचावरती जे काही असेल त्याच्यावरती मार्क करा. आता इथून मी बघेल की माझी गळ्याची उंची किती येते. तर बघा तुम्ही बघू शकता 10 इंच आणि मी तुम्हाला याआधीसुद्धा बोलली होती की माझी गळ्याची उंची 10 ते 10.5च्या दरम्यान असेल. तर बघा अशा पद्धतीने किती परफेक्ट असं आपलं मेजरमेंट व्यवस्थित येतं जर का तुम्ही व्यवस्थित कटिंग केली तर. त्यानंतर गळारुंदी चेक करायची 3.25 इंच. तर खाली पण मी 3.25 इंचावरती एक मार्किंग करेल आणि त्यानंतर अशा पद्धतीने एक बॉक्स मी तयार करून घेईल. तर बघा, तर आता हा जो काही आहे हा आपला स्क्वेअर नेक आहे. तर आहे तसं कटिंग करायचं. तर साईड पार्ट कसे चेक करायचे, कसे मॅच करायचे हे तुम्हाला समजलंच असेल. तर बघा आता आपण जेव्हा मुंडा चेक केला तेव्हा फ्रंट मुंडाची लाईन ही आली आणि आता आपली बॅक मुंड्याची लाईन ही आली. तर आपल्याला हे सगळं असं व्यवस्थित हा जो काही मुंड्याचं मार्किंग आहे ते व्यवस्थित मॅच करून घ्यायचं आहे. तर बघा मी मुंडा मॅच करून घेतला. हा आपला आता फायनल मुंड्याचा आकार असेल. हा जर का आपण डायरेक्ट असा कट केला असता तर आपला मुंड्याचा आकार चुकू शकला असता.
त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की तुम्ही व्यवस्थित सगळ्या गोष्टी चेक करा, जेणेकरून तुमचा ब्लाऊज हा चुकणार नाही. तुमच्या छोट्याशा चुकीमुळे तुमच्या ब्लाऊजमध्ये फिनिशिंग चुकू शकते किंवा तुमची फिटिंगसुद्धा चुकू शकते, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. सेम मी तुम्हाला जिथं कुठे चेंजेस करायला सांगितलेले आहे, तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही सेम तिथं चेंजेस करा, जेणेकरून तुमच्या ब्लाऊजमध्ये कुठल्याही प्रकारचा घोळ येणार नाही. तर बघा, मुंड्याचा आकारसुद्धा मी व्यवस्थित कट करून घेतला आणि त्यानंतर स्क्वेअर नेक हा जो काही, त्यानंतर आता आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे. तर इथं गळ्याचा आकार चौकोनच आहे, तर मी आहे तसं त्याला कट करते. ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. हा असेल आपला बॅक पार्ट, हा असेल आपला साईड पार्ट, हा असेल आपला कटोरीचा पार्ट, तर तुम्ही बघू शकता. आणि ही असेल आपली योकपट्टी. त्यानंतर आता आपल्याला बाहीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बाही कशी कट करायची हे मी तुम्हाला सांगते. तर बघा, त्यासाठी मी एक डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. डबल फोल्ड पेपर घेतला. त्यानंतर इथून मी जी काही तुमची बाही असेल त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून बाहीची उंची टाका. तर माझी आहे 9 इंच, तर त्याच्यात मी 1 इंच प्लस करून 10 इंचावरती एक मार्किंग केलं. तर तुम्ही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने करा. तर बघा, मार्किंग करून झाल्यानंतर इथं जे काही तुमचं चेस्ट डिवायडेड छातीचा चौथा भाग असेल तो टाका. तर बरोबर माझं 7.5 इंचावरती मी मार्क केलं. इथून खाली मी 3.5 इंचावरती एक मार्किंग करते. ती असेल कॅप हाईट तिला म्हणतात. आणि जर का तुम्हाला बाही कशी कट करायची याचं सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन चेक करू शकतात. हे झाल्यानंतर इथून आता 1.5 इंचावरती आतमध्ये एक मार्किंग करायचं. 1.5 इंचावरती आतमध्ये मार्किंग करून झाल्यानंतर इथून एक क्रॉस लाईन ड्रॉ करायची. हे दोन्ही पॉईंट्स असे मिळवायचे, म्हणजे क्रॉस लाईन ड्रॉ झाली. क्रॉस लाईन ड्रॉ झाल्यानंतर ही जी काही आपण क्रॉस लाईनचं मार्क केलेलं आहे त्याचा आपल्याला सेंटर काढायचा क्रॉस लाईनचा. बघू शकता, क्रॉस लाईनचं सेंटर काढून झाल्यानंतर बरोबर ही जी काही लाईन आहे हे सेंटरपर्यंत परत त्याचा एकदा सेंटर काढायचा. सेंटर काढणं काही एवढं कठीण नाही, डायरेक्ट टेप फोल्ड करा. इथून वरती 1/2 इंचावरती एक मार्क करा. त्यानंतर बंद बाजूकडून 1 इंचावरती एक मार्किंग करा. अशा पद्धतीने आकार देऊ शकता. हा जो काही तुमच्याकडे कर्व असेल ह्या कर्वने तुम्ही आकार देऊन घेऊ शकता. आकार देऊन झाल्यानंतर तुमचं दंडगेर किती आहे, तर माझा दंडगेर आहे 9 इंच, तर मी 4.5 इंचावरती एक मार्किंग करते आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर आता तुम्ही म्हणाल पुढचा मुंड्याचा आकार, तर ह्या पद्धतीने जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करतो तेव्हा याच्यात एकच आकार असतो, याच्यात पुढच्या आणि मागच्या मुंड्याचा आकार नसतो. तर स्लीव्ज कशी कटिंग करायची याचा मी सेपरेट व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे, तर तुम्ही नक्की जाऊन बघा. त्यानंतर आता आपल्याला बॅक पार्टचा मुंडा चेक करायचा. 1/2 इंच जे काही शोल्डर जोडण्यामध्ये जाणार आहे ते सोडून द्या आणि तिथून खाली जसं आपण मुंडा कट केलेला आहे तो चेक करा. तर बघा, 7.5 इंच माझा मुंडा आलेला आहे. तर इथून मी मुंडा मोजून घेईल आणि जिथं कुठं माझं 7.5 इंच येईल तिथं मी एक मार्किंग करते. तर बघा, 7.5 इंचावरती मी एक मार्क केलं. त्यानंतर आता मी फ्रंट बाजूचा मुंडा मोजेल, त्याच्यासाठी सुद्धा मी वरती शोल्डर जोडण्यासाठी जे काही 1/2 इंच मार्जिन जाणार आहे ते सोडते आणि त्यानंतर इथून मी मुंड्याचा आकार अशा पद्धतीने मोजून घेते. तर बघा, इथं सुद्धा माझं 7.5 इंच आणि एक लाईन आलेला आहे. सेम पद्धतीने जसं आपण मार्किंग केलेलं आहे तिथं तुम्ही टेप फिरवा आणि जिथं कुठं 7.5 इंच आणि एक लाईन तिथं मार्क करा. तर बघा, माझे दोघं पॉईंट एकाच पॉईंटवरती मॅच झालेले आहेत. तर सेम तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने बाहीचं कटिंग करून घ्या. शॉर्ट असेल तर कसं कटिंग करायची, लॉंग असेल तर कशी कटिंग करायची व्हिडिओ शेअर केलेला आहे, तर तुम्ही जाऊन नक्की बघा.
तर बघा, तर आता तुम्हाला इथं एक प्रश्न पडत असेल, तर आता इथं पुढच्या मुंड्याचा तर आकारच नाही, तर मग ब्लाऊज फिटिंगला छान बसेल का? तर हो, ब्लाऊज फिटिंगला छान बसेल. आपली ब्लाऊज कटिंगची मेथड ही पूर्ण वेगळी आहे, त्याच्यामुळे तुम्ही बाहीच्या कटिंगमध्ये कन्फ्यूज होऊ नका. तर बघा, बाहीचं कटिंगसुद्धा आपलं झालेलं आहे. तुम्हाला रेग्युलर पद्धत आणि प्रोफेशनल पद्धतमध्ये काय फरक असतो हे तुम्हाला कळलंच असेल. तर मैत्रिणींनो, पद्धतीने आपलं कटोरी ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग झालेलं आहे. कोणत्या मापासाठी ब्लाऊज कसा कट करायचा हे सुद्धा मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. आणि जर का तरीही तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामला DM करू शकता किंवा कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकतात. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमचे मनापासून आभारी आहे. त्यानंतर तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओंची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच पोचेल. राजा राणी कोचिंग स्टाईल तुम्हाला जर का ब्लाऊज शिकायचे असतील तर तुम्ही सेम मी तुम्हाला जसे जसे पॉईंट सांगितलेले आहेत तसेच पॉईंट तुम्ही पण घ्या. सेम ड्राफ्टिंग तुम्ही कॉपी करा. तुम्हाला नक्कीच ब्लाऊज हा तुम्ही एकदा ट्राय करा. पहिले स्वतःचा ट्राय करा, मग नंतर तुमच्या घरातले जे कोणी तुमचे रिलेटिव्ह असतील त्यांचे ट्राय करा. प्रिन्सेस कट ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, प्रत्येक मापाचे एक एक ब्लाऊज तुम्ही ट्राय करा. त्यानंतर चार्ट्स कशी यूज करायची हे सुद्धा तुम्ही प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच समजेल. तुम्हाला भरभरून देण्याचा प्रयत्न मी करते, तुम्ही सुद्धा तसाच सपोर्ट करा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवरती चेक करा. तुम्हाला तिथं प्रिन्सेस कट ब्लाऊजचे किंवा तुम्हाला स्लीव्ज कशी कट करायची, छोटी किंवा मोठी, कॅप हाईट किती घ्यायची, तर छातीच्या घडीसारखी बाहीसाठी घडी किती घ्यायची हे सुद्धा मी संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला जर का इंच टेपमधले अंक माहिती नसतील की 0.75, 0.50, 0.25 असं हे जे काही मेजरमेंट असेल, याला आपल्या सोप्या भाषेत आपण काय म्हणतो, पाऊण इंच, सव्वा इंच म्हणजे किती, हे सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे. तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती खूप असे इम्पॉर्टंट मी व्हिडिओ तुमच्यासाठी स्टेप बाय स्टेप शेअर केलेले आहेत. पहिले मी तुम्हाला टेप मेजरमेंटचा व्हिडिओ शेअर केला, नंतर तुम्हाला मी चार्ट्स शेअर केले, नंतर मी तुम्हाला बॉडी मेजरमेंटचा व्हिडिओ शेअर केला. तिने आपण क्लास घेतो सेम त्याच पद्धतीने मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप देण्याचा प्रयत्न करते. तर चला, आजचा व्हिडिओ आपण इथं थांबूयात. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अशाच छान छान व्हिडिओमध्ये भेटत राहूया. तर चला, भेटूया अशा एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये.